मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिले की राहुलने मला हॉटेलवर त्याच्या मित्रासोबत बोलावले होते. मी नकार दिला तर तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. अखेर भीतीपोटी मी पुन्हा एकदा स्वतःला त्या नरकात ढकलण्यासाठी तयार झाले. दुसऱ्या दिवशी मी ठरलेल्या हॉटेलच्या रूम नंबर 302 मध्ये पोहोचले. तिथे राहुल आधीच बसला होता आणि बेडवर वाईनच्या बाटल्या ठेवल्या होत्या. माझ्या मागून एक 25-26 वर्षांचा तरुण आत आला. राहुल म्हणाला, "आरती डार्लिंग, हा अमित, माझा जिवलग मित्र." अमितने माझ्याकडे एका भुकेल्या लांडग्यासारखी पाहिले. 50ची असूनही माझी मेंटेन केलेली फिगर पाहून अमितचे डोळे लकाकले. राहुलने अमितच्या हातात वाईनचा ग्लास दिला. दोघेही पिऊ लागले. थोड्या वेळाने राहुल म्हणाला, "अमित, सुरू कर. आज काकी तुझीच आहे." अमित माझ्याजवळ आला. त्याने मला जबरदस्तीने बेडवर पाडले आणि माझ्या साडीचा पदर ओढला. मी रडत होते, पण अमितने माझे ओठ त्याच्या ओठात दाबले. तो माझ्या गळ्यावर, खांद्यावर त्याचे ओठ फिरवू लागला. त्याच्या त्या मादक आणि आक्रमक स्पर्शाने माझ्या नकळत माझ्यातली वासना पुन्हा जागी होऊ लागली. राहुल बाजूच्या खुर्चीवर बसून वाईन पीत आमच्या या शृंगारी खेळाचा थरार उघड्या डोळ्यांनी पाहत होता आणि हसत होता. अमितने माझे कपडे पूर्णपणे उतरवले. त्याचे 2 गोळ्यांशी आणि माझ्या शरीराशी खेळणे सुरू झाले. मी एका बाजूला हतबल होते, तर दुसऱ्या बाजूला त्या शृंगारिक रसात वाहून जात होते. अमित त्याच्या दांड्याचा खेळ सुरू करणार इतक्यात धडकन खोलीचे दार कोणीतरी प्रचंड ताकदीने लाथ मारून तोडले. समोरचा देखावा पाहून राहुल आणि अमित दोघेही दचकून उभे राहिली. मी कसेबसे बेडशीट अंगावर ओढली. दारात दुसरा कोणी नसून माझा मुलगा राकेश उभा होता. राकेशचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. त्याचे डोळे जणू विस्तवासारखे जळत होते. खरं तर गेल्या काही दिवसांपासून माझी अस्वस्थता, घरातून गायब झालेले सोने आणि राहुलचे माझ्याभोवती सतत फिरणे यावरून राकेशला संशय आला होता. आज त्यांनी गुपचूप राहुलचा पाठलाग केला होता आणि तो थेट या हॉटेलपर्यंत पोहोचला होता. स्वतःच्या आईला मित्रांसोबत अशा अवस्थेत पाहून राकेशचा स्वतःवरचा ताबा सुटला. तो ओरडला, "राहुल, कुत्र्या, हा काय नीचपणा आहे तुझा? आई, हे काय आहे?" राहुलने स्वतःला सावरत शातीरपणाने हसून मोबाईल काढला आणि म्हणाला, "राकेश, जास्त शहाणपणा करू नकोस. तुझ्या या सती सावित्री आईचे कारनामे आधी या व्हिडिओमध्ये बघ. जर तू गपचूप इथून गेला नाहीस तर हा व्हिडिओ तुझ्या कॉलेजच्या ग्रुपवर टाकीन." राकेशने तो व्हिडिओ पाहिला. क्षणभर तो सुन्न झाला. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. आपल्या आईनेच आपल्या मित्रासोबत पहिली सुरुवात केली होती हे पाहून त्याला धक्का बसला. पण नंतर राहुल आणि अमितने मिळून माझ्या हतबलतेचा फायदा घेतला आणि मला ब्लॅकमेल केली हेही त्याच्या लक्षात आले. राकेशने क्षणभर माझ्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा राग, तिरस्कार आणि प्रचंड दुःख एकत्र दिसत होते. मग त्याने राहुलकडे पाहिले. राकेश आता काय करणार होता? तो मला पोलिसांच्या हवाली करणार की राहुलचा खून करणार? की या सगळ्याची भीती म्हणून तो स्वतःच काहीतरी टोकाचे पाऊल उचलणार? मित्रांनो, स्वतःच्या मुलासमोर उघडी पडलेली ही आरती आता जगणार कशी? आणि राकेश आपल्याच मित्राचा बदला कसा घेणार? या संपूर्ण कथेचा महाक्लायमॅक्स अर्थात शेवटचा भाग पाहण्यासाठी तुमच्या हक्काच्या आणि लाडक्या मिशन आनंदी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लाईक तर नक्कीच करा. मी तुमचीच आरती.